वृंदावन कॉटन जिनिंगमध्ये तब्बल 60 ते 65 किलो वजनाची लूट शेतकऱ्यांची होत असल्याची घटना पुढे आली असून ही घटना पुढे येताच अनेक शेतकऱ्यांनी आवाज उठविला। जिनिंग मालकावर गुन्हा नोंद करून आजपर्यंत खरेदी झालेल्या कापसाचा मोजमाप करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा व जिनिंग मालकावर गुन्हा नोंद व्हावा याकरिता तात्काळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तक्रार नोंदविण्यात आली। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन गोंडपिंपरी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले। सदर वृत्त असे की गाडी क्रमांक MH34AB 3773 या गाडीने कापूस विक्रीकरिता वजन केले असता 4135 किलोग्रॅम वजन दाखविले। बाहेरील खासगी धर्मकाट्यावर वजन केले असता 4235 दाखविले। तसेच MH34AB 7745 वजन 4180 व खासगी धर्मकाट्यावर 4225 म्हणजेच अंदाजे 142 किलोग्रॅम फरक आढळला। कापूस विक्री करण्यासाठी आलेल्या गाड्यांमध्ये वजनात तफावत दाखवत असून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे। म्हणून तत्काळ जिनिंग मालकावर गुन्हा दाखल करून तेथील वजन काट्याची चौकशी करावी व आजपावे तो खरेदी केलेल्या कापसाची भरपाई करून द्यावी अशी मागणी नीलकंठ सखाराम गिरसावळे, भीमनी व प्रदीप आनंदराव पिंपळशेंडे, भीमनी तसेच कापूस विक्री करता आलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये तक्रार करीत तात्काळ न्याय मिळावी अशी मागणी केली।